मेट्रो हे आजच्या धावपळीच्या जीवनातील प्रवासाचं एक महत्त्वाचं साधन बनलंय. तिथं दररोज हजारो लोक एकमेकांच्या संपर्कात येतात. अशा गर्दीच्या ठिकाणी अनेकदा स्त्रियांना प्रवासादरम्यान असुरक्षित वाटते किंवा पुरुषांच्या चुकीच्या स्पर्शामुळे त्रास सहन करावा लागतो. मात्र या व्हायरल व्हिडिओमधील दृश्य याला पूर्णपणे छेद देणारं आहे. या व्हिडिओत दिसते की मेट्रोमध्ये प्रवाशांची ये-जा सुरू असताना एक तरुण आपल्या जागेवर बसलेला आहे. त्याच्या शेजारी अगदी एक तरुण मुलगी येऊन बसते. जागा मर्यादित असल्यामुळे दोघांमध्ये अंतर खूपच कमी आहे. सामान्यतः अशावेळी अनेक लोक बेसावध असतात किंवा त्याकडे दुर्लक्ष करतात. पण या तरुणानं जे केलं ते विशेष होतं. तो तरुण जाणीवपूर्वक स्वतःला एका बाजूला खेचून घेतो. तो अगदी बाकड्याच्या कोपऱ्यात अशा प्रकारे बसतो की त्याचा हात, खांदा किंवा शरीराचा कोणताही भाग त्या मुलीला स्पर्श करणार नाही. तो मुलगा इतका संकोचलेला किंवा अवघडलेला दिसतो की ती जणू त्याला स्वतःला नीट बसण्यापेक्षा समोरच्या स्त्रीची सोय आणि तिची सुरक्षितता त्याला अधिक महत्त्वाची वाटते. आजच्या काळात जिथं सार्वजनिक ठिकाणी स्त्रियांना वाईट नजरेचा किंवा स्पर्शाचा सामना करावा लागतो, तिथं या तरुणानं दाखवलेला हा शारीरिक अंतर पाळण्याचा प्रयत्न खूप मोठा संदेश देऊन जातो. त्याच्या चेहऱ्यावर कोणताही आविर्भाव नव्हता. उलट त्याला जेव्हा समजले की कोणीतरी त्याचं रेकॉर्डिंग करत आहे, तेव्हा त्याने एक साधं आणि निष्पाप हास्य केलं. या व्हिडिओवर भाष्य करताना अनेकांनी संस्कार या शब्दाचा उल्लेख केलाय. भारतामध्ये तरुणांच्या बिघडत चाललेल्या वर्तणुकीवर अनेकदा टीका होते, पण या मुलानं हे सिद्ध केलंय की अजूनही समाजात चांगली मूल्य जपणारी पिढी अस्तित्वात आहे. स्त्रीचा आदर करणं म्हणजे केवळ तिच्यासाठी उभं राहणं किंवा मदत करणं नव्हं, तर तिला आपल्या उपस्थितीमुळे अस्वस्थ वाटणार नाही याची काळजी घेणे हा खरा सन्मान आहे. लोकांच्या मते या मुलाच्या वागणुकीतून त्याच्या आईवडिलांनी त्याला दिलेली शिकवण दिसून येते. एका स्त्रीचा आदर कसा करावा हे या मुलाकडून शिकावे अशा शब्दात नेटकर यांनी त्याचं कौतुक केलंय. हा व्हिडिओ केवळ एक कौतुकाचा विषय नाही, तर तो एक धडा आहे. सार्वजनिक वाहतुकीमध्ये प्रवास करताना पुरुषांनी कशा प्रकारे वागावे याचं हे उत्तम उदाहरण आहे. जर प्रत्येक पुरुषानं या तरुणामागे विचार केला तर स्त्रियांसाठी सार्वजनिक ठिकाणी अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर होती. शेवटी हा व्हिडिओ आपल्याला सांगतो की मोठा बदल घडवण्यासाठी मोठ्या क्रांतीची गरज नसते. कधी-कधी बसण्याची एक साधी पद्धत आणि दुसऱ्याच्या गोपनीयतेचा केलेला आदर सुद्धा समाजात सकारात्मक असू शकतो. हा तरुण खऱ्या अर्थानं आजचा सुशिक्षित तरुण आहे, ज्याला पुस्तकी ज्ञानापेक्षा माणुसकी आणि संस्काराचं महत्त्व जास्त ठाऊक आहे.